अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, ज्या क्षणाला तुझ्या मनातली भीती तू घालवण्यासाठी प्रयत्न करू लागशील तेव्हा सर्व काही भीती नाहीशी होणार आहे. अंधाराला घाबरू नका, कारण अंधारात कित्येक कार्य केले जातात, पण ते खरोखर योग्य दिशेचे असतात का? झोप घेणे, मनाला शांतता मिळणे, तीही अंधारातच घेतली जाते, पण खरोखर किती जणांना ती शांततेची झोप लागते? तुम्ही कधी विचार केला आहे का? जेव्हा तुम्हाला शांत झोप हवी आहे तेव्हा तुम्ही स्वतःहून अंधार करता आणि शांत झोप घेता. तेव्हा तुमच्या मनाला ती शांतता प्रदान करणारा तो अंधार असतो. देव म्हणतात, या जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट निरर्थक नाही, मग तो काळोख असो की प्रकाश. जर तुम्ही काळोखाला घाबरत असाल, त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की काळोखापेक्षा काळ्या कर्मांना घाबरा. चुकीच्या कर्मांच्या मार्गाने जाऊ नका, चुकीचे कर्म करू नका, चुकीचे निर्णय घेऊ नका, कुणाचा अपमान करू नका, कुणाशी संघर्ष करू नका. माणसं आपापल्या सोयीनुसार सर्व काही गोष्टी करतात, पण कधीकधी ते देवाला विसरतात की देवाने सर्व काही नियोजन केले आहे. देवावर कधीकधी आपला भार सोपवताना निश्चिंत व्हा, कारण देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरून चालणार नाही. देवानेच तुमच्यासाठी या सूर्याचेही निर्माण केले आहे आणि देवानेच रात्रीच्या काळोखात चंद्राचे आणि चांदण्यांचे निर्माणही केले आहे. तुमच्या मनाला शांतता मिळावी यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करत असाल तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी मनाला समाधान, हृदयाला आनंद आणि पवित्रतेचा अनुभव करून देणारा हा संदेश आहे. शेवटपर्यंत या संदेशाचा जो कोणी स्वीकार करेल त्याच्या मनात ती शांतता निर्माण होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही काही कार्य हाती घेता, त्यात यशाची वाट पाहता आणि कर्म करत पुढे जाता, आणि ज्या दिवशी तुमचे कर्म पूर्ण होते आणि तुम्हाला तो कर्म करण्याचा आनंद प्राप्त होतो, ते समाधान प्राप्त होते, त्याचप्रमाणे देव तुम्हाला अधिक समाधानाने भरणार आहेत. जर तुम्ही तुमचे कार्य करत पुढे जाऊ इच्छिता तर समाधान, आनंद तुमच्यासाठी आहे. जे कोणी देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्माच्या आधी देवाला प्रयत्नांसाठी आशीर्वाद मागतात, देवाला सांगतात की मी जे कार्य करत आहे त्यात मला यशस्वी करा, तुम्ही प्रार्थना करा, कारण प्रार्थना मी स्वीकार करतो. स्वामी माऊलींचा हा आशीर्वाद जेव्हा केव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना आणि तुमच्या भीती आणि भयापासून दूर होण्यासाठी हा आशीर्वाद माना. स्वामी माऊलींनी तुमच्यासाठी हा आशीर्वादी रूपी संदेश पाठवला आहे. याला जो कोणी शेवटपर्यंत स्वीकार करेल त्याच्या मनात ती भीती, भय नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला माहीत आहे, अंधारात जर तुम्ही आहात तर लावलेला एक दिवाही तुमच्यासाठी प्रकाशाचे कार्य करतो. तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तो एक पेटवलेला दिवाही तुम्हाला सहाय्य करतो, मार्गदर्शन करण्यासाठी. त्याचप्रमाणे हा संदेश तुमच्यापर्यंत येणे निश्चित होते, म्हणून हा संदेश तुम्ही एकाग्र मनाने ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे. जर तुम्ही स्वामीच्या इच्छेला प्राधान्य देत असाल म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. तुमच्या मनातील भय, भीती नाहीसे करणारे, तुमच्या घरातील क्लेश, वादविवाद नष्ट करणारे स्वामींचे संदेश प्रत्येक दिवशी ऐकत राहा. तुमच्या मनाला समाधान, आनंद प्राप्त होईल, तुम्हाला नवीन ऊर्जा प्राप्त होईल. हे सकारात्मक विचार प्राप्त करण्यासाठी, स्वामींचे बोल ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अनुभवांसाठी तयार व्हा, आपल्या मार्गदर्शनासाठी तयार व्हा आणि हे भव्य तेजस्वी संदेश स्वीकार करा.
जे स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेत, जे तुमच्यापर्यंत तेव्हाच येतात जेव्हा स्वामी तुम्हाला ते देण्याचा आशीर्वाद प्रदान करतात. काही संकेतही तुम्हाला या संदेशातून प्राप्त होतात, तर कधी सकारात्मक ऊर्जा दिली जाते, कारण तुमच्या मनातली पवित्रता वाढवण्यासाठी देव तुमच्यापर्यंत हे संदेश पाठवतात. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. ये माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला कधीही खूप काही मोठ्या अंधाराचा सामना करावा लागणार नाही. त्याच्या आयुष्यात कधीही माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होऊन माझे मार्गदर्शन प्राप्त होईल आणि तो त्याच्या मार्गावर पुढे चालत राहील. त्याच्या अडचणी समाप्त होतील. त्याच्या मार्गातील ते भय नष्ट होईल आणि तो सकारात्मकतेने प्राप्त करून सर्व काही प्राप्त करेल. देव म्हणतात, बाळा, तू आता अशा हंगामात प्रवेश करणार आहेस जिथे तुझ्यासाठी उज्ज्वल भविष्य असेल. तुझ्या आनंदासाठी काही बातम्या असतील. तुझ्या कार्यासाठी यश असेल. जर तू हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असशील तर आत्ताच होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नको. देव तुमच्यासाठी प्रेरणादायी संदेश पाठवतात. तुम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्ही पुढे जाऊ लागता. त्यामुळे संदेशांना न टाळता संपूर्ण ऐकून घ्या. काही संकेतही स्वामी तुम्हाला या संदेशातून देऊ इच्छितात, ते स्वीकार करा. तुम्ही जर स्वामींचे नाम घेत असाल, देवाचे स्मरण करत असाल, तर तुमच्यासाठी अशक्य कुठेही देव ठेवणार नाही आणि तुमच्या आनंदासाठी देव ते सर्व काही देतील जे तुम्हाला हवे आहे. उशीर होण्याआधी तुमच्या झोळीत ते सर्व काही असेल जे तुम्हाला हवे आहे. नवीन ऊर्जा, नवीन समाधान आणि नवीन मार्गदर्शन तुम्हाला दिल्या जात आहे. तुमच्या मार्गातले अडथळे नष्ट केल्या जात आहेत. शत्रू तुम्हाला कितीही खाली दाखवण्याचा प्रयत्न करोत किंवा तुमच्या कार्यात कितीही अडचणी आणोत, तरीही देव तुम्हाला तेवढा सक्षम बनवतो, तुम्हाला सहाय्य करतो, तुम्हाला उचित मार्गदर्शन देतो आणि तुम्हाला सक्षम बनवतो. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच होय म्हणा. या पवित्र संदेशाला पूर्णपणे स्वीकार करा. होय स्वामी, आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. अद्भुत चमत्कारांनी तुमचे जीवन भरले जाईल. तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि आनंद पूर्तीचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. सहज तुम्ही ते प्राप्त कराल जे आजपर्यंत तुमच्यासाठी कठीण वाटत होते. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. हे ऐकत असताना तुमच्या मनाला मिळणारे समाधान अत्यंत मूल्यवान आहे. ही शांती तुम्हाला मिळणारी मूल्यवान आहे, म्हणून ती जपून ठेवा. तो आनंद जपून ठेवा. या व्हिडिओसोबत तुम्ही जे काही क्षण घालवले आहेत, स्वामींचे बोल ऐकले आहेत, स्वामी तुमच्या मनाला समाधान देवत, आनंद देवत, तुम्हाला उत्साहाने भरवत आणि तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला मदत करोत, आशीर्वादित करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती मिळो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ.